आता पाहूया भुजबळांच्या नाराजी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। भुजबळ हे वाघ होते, त्यांनी बळ दाखवावं, भाजपसोबत सत्तेत जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीत बोलले। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना फ्रस्ट्रेशन आलंय। मनसे नेते प्रकाश महाजन यांची भुजबळांवर टीका। भुजबळ राज ठाकरेंवर का घसरले माहीत नसल्याचंही वक्तव्य। दिल्लीवरून भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही। हसन मुश्रीफांची माहिती। नाव फायनल होऊन उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांमध्ये खदखद असल्याचंही वक्तव्य। दिल्लीवरून त्याला नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली होती, परंतु काही कारणामुळे ती जागा शिंदे गटाची असल्यामुळे ती जागा सोडण्यामध्ये त्यांनी असमर्थता दाखवली। नैसर्गिक न्यायानुसार नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार होता, आमच्याकडून भुजबळांवर कोणताही अन्याय नाही। शंभूराज देसाईंकडून स्पष्ट। भुजबळांची नाराजी रोजचीच असेल तर ती दूर करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये। भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलू शकतात। शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात, प्रत्येक बैठकीला मी जाणं शक्य नाही। काही बैठकांना आमचे पदाधिकारी जातात। महायुतीच्या बैठकीतल्या अनुपस्थितीवरून भुजबळांचं स्पष्टीकरण। शिवसेना सोडताना माझा वाद विठ्ठलासोबत नाही, बडव्यांसोबत आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। बडव्यांनी जे षडयंत्र रचलं, भुजबळ त्याचा भाग होते। मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लाबोल।